मला हवी तशी व्यक्ती एकही मला काय झाले? का थांबले? याच्याही मुळाचे कारण आहे. देशोदेशीचे लोक ते भूपती या स्वयंवर मंडपात उपस्थित आहे. पण मला एकही असा माझ्या मनाला, माझ्या बुद्धीला पटेल असा वर मला दिसत नाही. म्हणजे तू नेत्राने जे जे वर पाहिले त्यात तुझ्या मनपसंतीत एकही उतरत नाहीये. आम्ही यावेळी त्या वीरांना या ठिकाणी प्राचरण केलंय. अर्थात त्यातील एखादा तुला निवडावायचाच आहे आणि जेणेकरून मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. तुझ्या मनाला वाटेल तो तिला पटेल तो वर तू निवडू शकते. यावेळी जाहीर स्वयंवर संपला असं जाहीर म्हटलं होतं स्वयंवर म्हटल्याच्या नंतर किती विघ्न येणार आहे आणि तू म्हणतेस ते स्वयंवर ते बंद करा. बाबा स्वयंवर परिपूर्ण म्हणून झालं असं जाहीर करा. अगं पण आज एकही वर तुझ्या जीवनात तुझ्या मनपसंतीत उतरलेला नाहीये. मग स्वतः हृदय भाषणापेक्षा कठोर ही तुझी पितृदेवता समोर येणाऱ्या संकटांचा विचार न करता तुझ्या इच्छेसाठी यावेळी स्वयंवर संपल्याचं घोषित करतोय. आम्हाला यावेळी काय वीर ऐका. यावेळी माझ्या बाळेचं स्वयंवर यावेळी संपलंय. आम्हाला ते शब्द तुम्ही बोललात ते मुखातच ठेवा. याला कारण आहे. कारणाशिवाय कृपाही घडत नसते. आपल्या मुखातून निघणारे शब्द मला पूर्णतः ऐकायचे. आपण सहज मोकळे झालात की हा स्वयंवर परिपूर्ण झाला असं तुम्ही जाहीर केला. सत्य आहे. मग राजे मला एक सांगाव कोणत्या अधिकारात तुम्ही म्हटलात की सर्व परिपूर्ण झालं. ऐका आपल्या कन्येच्या हाती असणारी ही वरमाला सत्य आहे. ती वरमाला तिनं कोणत्याही वराच्या कंठी अर्पण केली नाही. सत्य आहे. असं असताना तुम्ही जाहीर केलात हा स्वयंवर परिपूर्ण झाला. मग कोणत्या अधिकारानं आज तुम्ही जाहीर केला. याला कारण आहे काय ते मी माझ्या बाळेचं स्वयंवर या स्वयंवराचं नियोजन केलंय. अर्थात पूर्णतः या स्वयंवर मंडपात निर्णय घेण्याची क्षमता आणि ते सारे अधिकार माझ्याकडे आहे आणि म्हणून ते मी घेतले. आणि दुसरं म्हणते काय ते यावेळी माझ्या बाळेचं स्वयंवर आहे ते मनपसंतीचं स्वयंवर आहे. या भरलेल्या स्वयंवर मंडपात मला तर नाईलाजास्त म्हणावं वाटतंय. या स्वयंवर मंडपात आले मी हे माझ्या बाळेच्या मनपसंतीत उतरले नाही. अर्थात तिच्या मनात जर एखादा पुरुष आवडलेलाच आहे तर यावेळी ते स्वयंवर करणं मला उचित वाटत नाहीये. मग राजे मला एक सांगावं असं काय आपण जे साऱ्या निमंत्रण दिला सत्य ते काम तुम्ही निमंत्रण दिला. यावेळी मी निमंत्रण दिलं होतं पण ते निमंत्रण देताना मी साऱ्यांना बचावून सुद्धा सांगितलं काय काशी नरेश राज कटाळाचा शंकरवाद
याच्या कन्येचं स्वयंवर आहे. बाळ या वेळीचं स्वयंवर ते कोणत्या प्रकार तर माझ्या बाळ रुईला जो वर तिच्या मनानं ती वर आहे, तिच्या मनात एखादा वर आहे त्याच्या सिद्धी लग्न करणार आहे. त्यात माझ्या बाळेला एखादा वर तो वरच तिला पसंत असेल. स्वयंवर आम्ही रद्द केलाय. वा राजे, मानलं मी तुम्हाला. एक राजा असून राजा शंखपाल लाखाचे पोशिंदे तुम्ही आहात. मग राजे फक्त मला एक सांगावं, कसं काय आता तुम्ही तुमची बाजू मांडलात की बाजू मारतात? एकच कारण, इथं ते राजकर्ते इथं आले ते स्वयंवराला आले. मी तर म्हणतोय हा तुमचा अपमान आहे. कसा स्वस्त बसतोय तू? शांत बसणार. मग राजे मला एक सांगा, काय ते हा सरळ सरळ आम्हा सगळ्यांचा अपमान आहे. यावेळी तुम्ही तो अपमान समजून घेता, पण मला तर म्हणायचं अपमान मुळीच नाही आहे. कारण ज्या आज की माझ्या बाळेला एकही वर पास नाही तद्वत माझ्या बाळेनं लग्नाचा मी नकार दिलाय. इथं बोलून अपमान केला, भोजन नाही दिला, इथं बोलून अपमान केला. तुम्ही चिंता नका, सोडू नको राजे शंखपाल. एक लक्षात ठेवा, कसं काय आज सारे राजकारणी इथपर्यंत आले, सारे राजे शांत बसले. राजा भद्रसेन शांत बसणारा नव्हे, कारण आहे आणि कारण कोणतं असेल म्हटलंय. राजा भद्रसेन क्षत्रिय आणि राजा भद्रसेनला आपल्या कुळाचा स्वाभिमान आहे. क्षत्रियांचा स्वाभिमान राजा भद्रसेन आपल्याला एका विचार विचारतोय काय ते आणि काय असेल तर राजे शंखपाल मला एक सांगावं, कसं काय आपण राजकर्त्यात सत्य लाखांचे पोशिंद्यात. मग हा तुमचा राजशिष्टाचार काहो, आता ही तुमची राजसेवा काहो. एखाद्या पाहुण्यानं आपल्या सदनी बोलवावं आणि सरळ सरळ त्याला अपमानित करावं हा तुमचा राजशिष्टाचार काहो, माझी तुमची राजसेवा काहो. तुमच्या साऱ्या प्रश्नांची समर्पक उत्तर माझ्याकडे मिळणार आहे. तुम्ही म्हणतात हाच राजशिष्टाचार का? बरोबर. राजकर्त्याला काही अटी आहेत, काही नियम आहेत. राजशिष्टाचार कोणत्या प्रकारे मला पूर्णतः ज्ञात आहे. कारण राजकर्त्यानं तुमच्या बाबतीत अन्याय केला असं तुम्ही म्हणता, पण यावेळी माझ्या बाळेचा विचार सुद्धा मला करायचा आहे. माझ्या बाळेनं लग्नासाठी होकार दिला तो मनपसंतीच्या स्वयंवराला, आणि त्या स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजकर्ते द्रौपदी भूपती राजकुमारांना मी निमंत्रण दिलं. सारे जण या ठिकाणी उपस्थित झाले. माझ्या बाळेला एकही वर यावेळी पसंत पडला नाही. स्वयंवर रद्द करून दुसरं म्हणलंय. ऐका म्हणतोय राजकर्ता असतो त्या राजकर्त्याने जे चापबाण आपल्या हाती घेतले ते कामाचे आहेत का? गो मातेचं रक्षण करणं, ब्राह्मणांचं रक्षण करणं आणि स्त्रियांचं रक्षण करणं, आणि त्यातील तिसरं कर्तव्य म्हणजे स्त्रियांचं रक्षण करणं. स्त्रियांच्या मनाविरुद्ध मी कधी वागणार नाही. मग माझ्या राज्यात असणारी कुठली स्त्री असो, माझी माता असो, पत्नी असो किंवा कन्या असो, यावेळी कन्येच्या इच्छेचा अनादर मला करायचा नाही. तिच्या बाबतीत मला अन्याय घडवायचा नाही आणि म्हणून ते स्वयंवर मी व्यक्त केलाय. राधे इथं तुम्ही चुकला. काय ते मी तर म्हणतोय की आपण स्वयंवर ठेवला. तुमच्या कन्येची इच्छा आहे की मनपसंतीनं सत्य आहे वर आज निवडणार आहे. मग आता मला असं वाटू लागलंय या साऱ्या राजकर्त्यात कमी नाहीये, तर कमी आहे ते तुमच्या कन्येत कमी आहे. यावेळी म्हणलं आज एकही वर तिला पसंत नाही असं मी समजायचं. यावेळी मला तर म्हणायचंय इतर सारे वीर आहेत, त्या वीरांनी यावेळी कोणत्याही प्रकारची खंत व्यक्त केली नाही. कित्येक वीर निमूटपणे निघून गेले आहे, कित्येकांच्या माना खाली गेलाय. उदर ताट मानेनं आपण बोलतात, पण मला तर म्हणायचंय यावेळी पुरुषांना किती लग्न करण्यासाठी बंदी नाही, पण स्त्रियांना फक्त एकच लग्न करण्याची मर्यादा आहे. आणि माझ्या कन्येला कोणता वर निवडावा, कोणता वर निवडू नये, पूर्णतः व्यक्ती स्वतंत्र मी दिलाय. मग राजे तुम्ही म्हटलं
की सारे राजकर्ते शांत बसले, माघारी गेले. पण राजा भद्रसेन एकटाच बसतोय. कारण राजा भद्रसेन आपला स्वाभिमान जाणतोय आणि स्वाभिमान राजा भद्रसेन काय म्हणतोय या वेळी. मग राजा संतबाबूला एक सांगावं काय, माझ्या जागी जर का तुम्ही असता तर काय केलं असतं. यावेळी प्रथम निमंत्रण ज्या पद्धतीने आम्हाला मिळालंय हे स्वयंवर आहे, मनपसंतीचं स्वयंवर. मनपसंतीचं स्वयंवर म्हटल्याच्या नंतर माझी जर पसंती त्या स्त्रीला केली नसेल, एक तर निमूटपणानं मला जाणं कर्म प्राप्त होतं, नपेक्षा ताकदीवंत जर वीर असतात बोलण्यापेक्षा प्रत्यक्षानं बुद्धीचं आचरण केलं असतं. यावेळी कोणता निर्णय तुम्ही घ्यायचा हे तुम्ही तुमचं ठरवायचं. राधे शंकरपाल माझी फक्त एकच इच्छा आहे, तुमच्या कंदीला तो बरमान माझ्या कंदी अर्पण करावा असं मी मुळीच म्हणत नाहीये. आज तिला सरळ सरळ साऱ्या राजकारणात अपमानित केलंय, सत्यांचा अपमान आहे असं मी म्हणतोय. यावेळी वीरांचा अपमान केल्याशिवाय त्याचे पराक्रम जागृत होत नसतात. आणि मला तर तुम्हाला सांगायचंय, तुमच्या अंगी जर पराक्रम होते वक्तव्यापेक्षा कोणत्या प्रकारची कृती करणार आहे मला माहित आहे. राजे संतपाल जर का बाहेर होते तर आज इथं ठेवला होतो सारे पराक्रम आम्ही नदी घालवले असते. यावेळी माझ्या भायानं नकार दिलाय, अर्थात विष्णूचा तुमच्या लयाचं समजा आणि चला मागावी. राजे संतपाल तुम्ही मुळीच नाहीये. आता मी तर म्हणतोय आज सरळ सरळ राजा संतपाल राजतत्वाला कलंक आहे. तू म्हणत असशील कपड्यानं शत्रू बनावा, कपड्याला कौशल्य पडत नाही आणि कौशल्यानं जो कपट साध्य करतो तोच खरा कपके आणि प्रत्येक राजकारता हा कपटी असा वाचत असतो. राजे संतपाल तुम्ही चुकलात आणि मान्य करा आणि पुन्हा सगळं चालू करा. यावेळी बंद झालेला स्वयंवर कदापि यावेळी पुन्हा सुरू होणार नाही आणि चुकलाय हे कधी मान्य करणार नाही. राजा भद्रसेन म्हणजे वक्तव्याचा भोगता नव्हे, कोणत्या प्रकार यावेळी विटंड वाचवतोय मला सुद्धा माहितीय. राजा संतपाल एक लक्षात ठेवा, भद्रसेन आज पर्यंत आलाय तो पण त्याच्या करण्याची आज बरं आहे पण आणि यावेळी तुम्ही राहिला असाल तरी स्वयंवर पुन्हा होणार नाही लक्षात ठेवा. मग बराचसा पाळत आहे त्याच्या शिकवलं काय करतोय प्रत्यक्षानं वाईट म्हणतोय. मग यावेळी नकोच्या प्रकारचा वितंड वाचवणार असाल तर आजच्या शुभदिनी तुमच्या जीवनाचा नकोच्या प्रकारचा या
राजा भद्रसेनचा नव्हे तर सरस्वतीत मी अपमान केला, मग लक्षात ठेवा. राजा भद्रसेन आज प्रतिज्ञा करतोय आणि कोणत्या साहेब